नमस्कार. लग्नाचे खोटे आश्वासन आता महाग पडू शकते, कारण लग्नाचं खोटं आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हा आता केवळ फसवणुकीचा प्रकार राहिलेला नाही, तर तो 10 वर्षाच्या शिक्षेचा गुन्हा ठरला आहे. जुन्या IPC मध्ये जो स्पष्ट नव्हतं ते आता BNSच्या कलम 69 ने स्पष्ट केले. हे नवीन कलम नक्की काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. कलम 69 हे फसवणुकीद्वारे मिळालेली संमती यावर आधारित आहे. जर एखाद्या व्यक्तीने खालील गोष्टी करून महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले तर तो गुन्हा ठरतो. पहिला आहे खोटे आश्वासन. जेव्हा पुरुषाचा लग्न करण्याचा कोणताही हेतू नसतो, फक्त शरीर संबंधासाठी तो खोटे वचन देतो. दुसरा आहे ओळख लपवणे. स्वतःचे नाव, धर्म किंवा सामाजिक ओळख लपवून केलेली फसवणूक. तिसरा आहे प्रलोभन. नोकरी, पदोन्नती किंवा इतर आमिष दाखवून मिळवलेली संमती. आता आपण हा गुन्हा बलात्कारापेक्षा वेगळा कसा आहे हे बघूयात. कलम 63 बलात्कार. यात महिलेची संमती नसते किंवा ती जबरदस्तीने मिळवलेली असते. कलम 69 फसवणूक. यात महिलेने संमती दिलेली असते, पण ती संमती आश्वासनावर आधारित असते. जर आश्वासन खरे असेल आणि काही कारणास्तव लग्न होऊ शकले नाही तर तो गुन्हा ठरत नाही. पण जर हेतूच फसवणुकीचा असेल तर कलम 69 लागू होते. पुढे बघूया शिक्षेची तरतूद. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता नवीन कायद्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. दोषी आढळल्यास 10 वर्षापर्यंत कारावास आणि दंड होतो, अशी शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा अजामीनपात्र म्हणजेच नॉन बेलेबल श्रेणीत येतो. मला आणखी कोणते कायदेविषयक व्हिडिओ बघायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.